गुड मॉर्निंग गाईज. मी आता जस्ट निघाली आहे घरून आणि आता वाजलेत पावणे 8 आणि तुमचं या व्लॉगमध्ये माझ्या मनापासून स्वागत आहे. आज मी लवकर निघाली आहे 8:30 वाजता. मी आता इथून जाणार आहे गोकुधामला मंदिरमध्ये, कृष्ण वाटिकामध्ये, आणि नंतर मग मी ऑफिसला जाणार आहे. त्यामुळे मी आज थोडं लवकर निघाली. तर मी विचार केला की जाता जाता तुम्हाला पण मी सगळं दाखवेन की तिथे कसं जायचंय, तिथे काय काय तुम्ही बघू शकता, ते मंदिरामध्ये कसं कसं सगळं आहे. सो आपण आता स्टार्ट करूया. आणि तुम्ही मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचं माझ्यावरती खूप खूप प्रेम आहे आणि असंच तुमचं भरभरून प्रेम माझ्यावर राहू देत. मी ना मी आता जस्ट इथे कॉर्नरला आली आहे. मी तुम्हाला एकदा रूट दाखवते की कसं यायचं इथपर्यंत. हा दिंडोशी सेशन कोर्टचा एरिया आहे. इथे बघाल ना तर इथे हा स्टॉप आहे. इथे बेस्ट लिहिलंय ना इथे. तर तिथून तुम्हाला आतमध्ये यायचंय, इथून आतमध्ये यायचंय सरळ ह्या रोड पासून. आणि दाखवते मी तुम्हाला. ह्या रोड पासून हे बघा, हे मंदिर आहे, इथून आतमध्ये यायचंय. इथपर्यंत यायचं कसं, म्हणजे जर का तुम्ही कुठेही राहत असाल, तुम्ही गोरेगाव स्टेशनला या आणि गोरेगाव स्टेशन पासून जवळच बरोबर गोरेगाव स्टेशनच्या बाजूला डेपो आहे. तर त्या डेपोमधून 327, 646, 344 ह्या कोणतीही बस जाते. आणि साधी बस असेल तर 10 रुपये तिकीट आहे, आणि जर का एसी बस असेल तर एसी बसचं 12 रुपये तिकीट आहे. तर कुठलीही बस घ्या. 343 सुद्धा जाते. तर कुठलीही बस घेऊन इथे दिंडोशी सेशन कोर्ट आहे ना, तिथे तुम्ही उतरू शकता आणि इथून आतमध्ये येऊ शकता. ही सरळच आहे, 1-2 मिनिटात तुम्ही पोहोचून जाल. आणि हे बघा, हे मंदिर आहे इथे. आपण एंट्री घेऊया. आणि जर का तुम्ही ऑटोने येत असाल तर ऑटोचे शेअरिंगचे काहीतरी एक 20-25 घेतात शेअरिंगला. आणि जर का डिरेक्टली यायचं असेल तर एक 50-60 रुपये लागतील गोरेगाव स्टेशन पासून. तुम्हाला सगळ्या देवांना भेटायला भेटेल इथे. मी आता इथे चप्पल ठेवते. ओपन घेऊन सॉरी. थँक्यू. मी चप्पल घेतलं. ते मला जपून ठेवायचं आहे, माझी चप्पल परत हवी असेल तर. हे बघा, सुंदर मूर्ती आहे. आपण आता एंट्री घेऊया. सुंदर मूर्ती. राधाकृष्णाची सुंदर मूर्ती आहे इथे. मन प्रसन्न झालं यार बघूनच. इथे बाजूला गणपती बाप्पा, संतोषी माता, लक्ष्मी माता, हनुमानजी हे सगळे आहेत. मूर्ती आहे, बघू शकता. इथे काही पिक्चर्स आहेत श्रीकृष्णजींचे.
त्यांचे आपल्याला पिक्चर्स बघायला भेटतील. इथे सगळ्या मूर्त्या आहेत. इथे पद्मावती देवीचं मंदिर आहे, पण अजून हे ओपन नाही झाले. आय थिंक टाइम वगैरे असणार. आय थिंक हे ना थोडं लेट ओपन करतात आणि मी खूप लवकर आली आहे. इथे हे अशी बालाजी मंदिर आहे हे वालं. इथून आपण प्रदक्षिणा घालून पुढे जाऊया. प्रसाद खात्यात. इथे सुद्धा इथे सगळे देवांची मंदिर आहेत. मंदिर म्हणजे सगळ्यांच्या मूर्त्या आहेत, तुम्ही बघू शकता. आपण इथून पुढे जाऊया. इथे सगळे आपले नवग्रह आहेत. दाखवते तुम्हाला पूर्ण. आणि हे श्री मा जगदंबा मंदिर आहे. ती सुंदर वाटते यार, फुल गोल्ड प्लेटेड. याची पण प्रदक्षिणा घालते. हा आणि हा जो इथे स्पेस आहे ना, हा पूर्ण स्पेस, हे काही फंक्शन असेल म्हणा, काही पूजा वगैरे असेल ना, तर ती लोक देतात हा स्पेस यूज करायला. आणि आपण आता इथे आलोय, हे साईबाबांचे मंदिर आहे. पुढे आहे खाटूश्याम मंदिर. मी तुम्हाला मागून सुद्धा दाखवते संपूर्ण कसं आहे. हा बघा. हे शिवजी आहे तिथे, शिव मंदिर. इथे खाली नंदी. वरती मिरर मधून सुद्धा त्यांची प्रतिमा रिफ्लेक्ट होते, तुम्ही बघू शकता. हे
हे आहे शाकंभरी माता मंदिर. आपण आता इथे आहोत आणि इथून पुढे शाकंभरी माता मंदिर आहे. पुढे तुम्हाला आणखी काही मंदिरं दिसतील. तुळस वगैरे आहे बघा, तुम्ही बघू शकता. हे पुन्हा इथे पुढे आहे, इथे सगळी मंदिरं आहेत, तुळस आहे. पण आता पुढे थोडं जाऊया. तुम्ही बघू शकता ते जे आपण आधी सगळ्यात आधी पाया पडलेलो ना, एकदम समोरचं हे मंदिर हे आता ओपन झालेलं आहे. आपण जाऊया. आय थिंक क्लिनिंग चालू आहे, खाली सगळं ओलं आहे. हे श्री पद्मावत देवी मंदिर, जे मगाशी आपण आलेलो तेव्हा बंद होतं, आता बघा ओपन झालंय. किती सुंदर वाटतंय. जे बाजूला शाळा आहे, तर इथे मुलं खेळत आहेत सगळी. इथे ना हे बसायला असे बाकडे आहेत, म्हणजे इथे कॉर्नरला, तर तिथे तुम्ही बसू शकता. इथे खूप प्रसन्न वाटते आणि तुम्ही कितीही वेळ बसलात ना, म्हणजे शांत थोडं एकांतात, तरी कोणी काहीही बोलणार नाही. आणि ह्या मंदिराचा टाइम सकाळी 5:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत आहे. तर ह्या वेळेमध्ये तुम्ही कधीही येऊ शकता. आणि सकाळी तर खूप छान वाटते यार. मी ना असं सकाळी लवकर उठते आहे, रनिंगला वगैरे जाते, त्याच्यानंतर आता फ्रेश वगैरे होऊन अंघोळी वगैरे करून मी आता इथे आली आहे. आणि आज मी शेड्यूल केला, आज हा एक शूट करेन कम्प्लीट. खूप खूप प्रसन्न वाटतंय, खूप छान वाटतंय आणि इकडचं ॲम्बियन्स खूप जास्त सुंदर आहे. खूप असे पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत मला. तर मी ना तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की इथे यायचं कसं. गोरेगाव स्टेशन पासून इकडे जो स्टॉप आहे तो आहे दिंडोशी सेशन कोर्ट. तर गोरेगाव स्टेशनच्या बाहेरच पडल्यावर डेपो लागतो. तिथून तुम्ही 344, 346, 646 या सगळ्या बसेस पकडू शकता. साधी बसचं तिकीट आहे 10 रुपये आणि AC बसचं तिकीट आहे 12 रुपये. तर तिथून तुम्ही कोणतीही बस पकडा, 327 सुद्धा, ही तुम्ही कुठलीही बस पकडा आणि तिथे त्यांना सांगा की दिंडोशी सेशन कोर्टला उतरायचं आहे. तिथून एक 2 ते 3 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे. आणि इथून 3 रस्ते लागतात, तर तिथून तुम्हाला एकदम सरळ आतमध्ये यायचं आहे. सरळ आतमध्ये आल्यावरती एकदम राईट हँड साईडलाच तुम्हाला हे कृष्णवाटिका मंदिर दिसेल. तर तिथून तुम्हाला यायचंय आतमध्ये. आणि हा ऑटो असेल तर ऑटोचं डिरेक्टली जे होतं ते डिरेक्टली फेअर जे होतं ते 50-60 रुपीजच्या इन बिटवीनमध्ये होईल. आणि जर शेअरिंग असेल तर ते तुम्हाला मे बी 25च्या आसपास असेल. तर आता इथेच मला 8:30 होत आलेत आणि मी आता इथून डिरेक्टली ऑफिसला जाणार आहे. तर हा माझा आजचा कृष्णवाटिका म्हणजे मी मंदिरात आलेली, हा माझा असा संपूर्ण व्लॉग होता. आणि तुम्ही तो एन्जॉय केला का, तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा आणि मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो मी निघते आता ऑफिसला आणि तोपर्यंतच इथेच मी तुमची रजा घेते. बाय बाय.